आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे, ती पण आपण डायरेक्ट अस्तरवर करणार आहोत। बाही उंची आहे आपली 10, 1 इंच आपण ॲड केलेला आहे। संपूर्ण उंची आपल्या बाहीची 11 आलेली आहे। दंडघेर 5 आहे, 2 इंच मार्जिनसाठी। अशा पद्धतीने हे जो बॉक्स आहे आपण काढून घेतला। आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच। 3 इंच आपल्याला आधी कॅप हाईटचं माप टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची आणि मग जे आपण दंडघेर टाकलेला आहे तिथून आपल्याला तिरक्या रेषा आहेत त्या या पद्धतीने मारून घ्यायच्या आहे। इथून 1 इंचावर पॉईंट देऊन आपल्या बाहीला व्यवस्थित शेप आहे तो देऊन घ्यायचा। आता आपल्याला 2 इंचांनी वरती जी आपली बाही आहे ती वाढवून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने असा शेप देऊन घ्यायचा आणि थोडासा खोलही शेप द्यायचा आहे। तर संपूर्ण आपल्या बाहीची जी मार्किंग आहे ती झालेली आहे। तर चला आता आपण आपली बाही व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण ब्लाउज पीसही लगेचच आपल्याला कटिंग करायची आहे। इथं छोटासा कट मारून घ्यायचा आणि जी खोल बाजू आहे तीही आपल्याला ह्या पद्धतीने व्यवस्थित ती कटिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे। आता आपला ब्लाउज पीस आहे तो आपण कटिंग करू। तर आपल्याला ही जी काट आहे ती आधी आपल्याला मोजून घ्यायची आहे। ती काट आहे आपल्याला काढून घ्यायची, कारण का आपल्याला बाहीला डिझाईन करायची आहे, त्यामुळे आपण ही काट आहे ती काढून घेतलेली आहे। आणि ह्याच काठीपासून आपल्याला गळ्यावरही पॅचवर्क आहे ती डिझाईन करायची आहे। तर ह्या पद्धतीने संपूर्ण अस्तरची कटिंग झाली। आता आपण ब्लाउज आहे तो संपूर्ण कटिंग करून घेऊ। संपूर्ण ब्लाउजची आपली कटिंग झालेली आहे। आता आपण ब्लाउज स्टिच करू। तर हा जो ब्लाउज आहे आपण त्याचे अस्तर वगैरे व्यवस्थित जोडून घेतलेले आहे। तर आता आपल्याला टक्समध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे, कारण का आपण अर्धा इंचाने आपली कटोरी खाली वाढवलेली आहे। तर उभा टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 3 इंचाचा आणि आडवा टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचाचा। म्हणजे आपण अर्धा इंच वाढवला आहे उंचीमध्ये, तर आपल्याला अर्धा इंचानेच तो आपला टक्स आहे खालती वाढून घ्यायचा आहे। म्हणजे जो टक्स आहे आपल्या कटोरीचा तो संपूर्ण व्यवस्थित येणार आहे। दोन्ही साईडला आपल्याला त्याच पद्धतीने टक्स आहे तो घ्यायचा आहे। आडवा उभा, आडवा 3 उभा 3 आडवा 1.5 तर ह्या पद्धतीने हा जो आहे आपला टक्स पॉईंटचा जो मेन टक्स आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने घ्यायचा आहे। आणि आपला रेग्युलर जो टक्स आहे तो आहे आपला 2.5 इंच आणि आडवा आहे तो 1.5 इंच। पण आपण ह्याच्यामध्ये उंची वाढवलेली आहे अर्धा इंच, त्यामुळे आपण अर्धा इंचाने आपला टक्स सुद्धा वाढवून घेतलेला आहे। तर बघू शकता आहे बघा किती छान आहे। आपल्या ब्लाउजला जो पफ आहे तो खूप छान आलेला आहे। कटोरीला टक्स सुद्धा एकदम छान आलेला आहे। तर ह्याच पद्धतीने आता आपली जी कटोरी आहे ती आपल्या क्रॉसपट्टीला सुद्धा या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे। आपण कटोरी आणि क्रॉसपट्टी बरोबर अर्धा इंचानी वाढून घेतलेली आहे। तर एकदम आपली कटोरी आहे ती तंतोतंत फिटिंगमध्ये बसलेली आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती आपण जॉईंट करून घेतलेली आहे। दोन्ही साईडच्या कटोऱ्या आहेत त्या आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या आहेत आणि डबल ज्या आहेत त्या टिपा मारून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता आपण अजून एक एक्स्ट्राची टिप आहे ती मारून घेणार आहोत। आता आपल्याला जी आपली योकपट्टी आहे ती जोडायची आहे। तर बघा कुठंच आपला कपडा कमी नाही जास्त नाही, कुठंच पार्ट आहे तो खालीवर झालेला नाही आणि कापडही आपलं उरलेलं नाही। तर ह्या पद्धतीने जी आपली योकपट्टी आहे ती आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे व्यवस्थित।
आणि मग आपल्याला सरळ फोल्ड करून घ्यायचा आहे वरतून। हे बघा अशा पद्धतीने। तर खूप सोपी आहे पद्धत। ह्या पद्धतीने फोल्ड करून परत एक आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण आपला कटोरी ब्लाउजचा जो पुढील पार्ट आहे तो आता म्हणजे झाल्यासारखाच आहे। आयपट्टी आणि हुकपट्टी राहिलेली आहे आणि आपला गोट बाकी आहे। तर बघा फिनिशिंग किती छान आलेली आहे आपल्या ब्लाउजला। आता आपण आयपट्टीसाठी जो कपडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। आपण जो आयपट्टीला जो कपडा आहे तो डबल फोल्ड वापरणार आहोत का? तर डबल फोल्ड कपडा आपण जर आयपट्टीला जर वापरला तर आपलं जे आय आहे ते लवकर खराब होत नाही आणि कस्टमर पण म्हणजे ब्लाऊज आहे तो लवकर फाटत नाही। आणि काही कस्टमरचं असं असतं का त्यांचं जे आय आहे तिथं सिंगल जर कपडा लावला तर त्यांचे जे आय आहेत ते लवकर खराब होतात आणि ते परत एकदा आपल्याकडं घेऊन येतात। मग असं होतं का ते ब्लाऊज जे आहे ते हुकाजवळ खराब होतात। तर अशा पद्धतीने जर तुम्ही डबल फोल्ड कपडा जर वापरला तर तुमचा ब्लाऊज आहे तो आईजवळ खराब होणार नाही आणि कस्टमरही खुश होईल। तर ह्या पद्धतीने आपला आईही झालेला आहे। आता आपण गळा उंची मोजून घेऊ। तर गळा उंची घेतलेली आहे मी 8.5 इंच आणि मग आपल्या गळ्याला आपण ह्या पद्धतीने शेप आहे तो गोल देऊन घ्यायचा आणि मग काय तो आपला गळा आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आणि गोट करायचा।
पद्धतीने बघा आपल्याला बरोबर इथं 3 इंचावर टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी. आणि अशा पद्धतीने इथे जे आहेत आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत, ह्या साईडने मुडपून घ्यायच्या आणि त्याच तिकडून ज्या चुन्या घेतोय आपण ते आपल्याला त्या साईडने अशा फोल्ड करायच्या आहेत. तर म्हणजे आपला जो कपडा आहे, आपल्याला बाही शिवायची होती देवसेना, पण आपला जो कापड कमी होतं, तर आपला कपडा कमी आहे, कमी कापडामध्ये सुद्धा आपण पफ बाही जी आहे ती शिवू शकतो. तर हे बघा मी अशा पद्धतीने जे आहे ही बाही घेतलेली आहे. ह्या पफला आपल्याला वरती जे कपडा आहे तो 5 इंच असा एक्स्ट्रा लागतो, म्हणजे पफ आहे तो एकदम असा फुगून दिसतो. पण मी फक्त 2 इंचच एक्स्ट्रा घेऊन आणि छोटेसे आहेत ते पफ आहे ते घेतलेले आहे. तर आणि ही जी काठ आहे ती अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि मग जी आपली बाही आहे त्या बाहीवर व्यवस्थित आपण जिथं फोल्डिंग केलेलं आहे तिथं फोल्डिंग जवळ व्यवस्थित ठेवून एकसारखं ठेवून आणि सरळ टिप आहे ती मारायची आहे. मग तुम्ही बघा तुमची जी बाही आहे ती दिसायला किती छान दिसती आणि व्यवस्थित दिसती बा असं. अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या आहेत दोन्ही साईडनी सरळ टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत. आणि जे पण आपलं एक्स्ट्राचं कडेकडेचा जो कपडा उरणार आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे दोन्ही साईडनी. तर आपली दुसरी पण बाही आपल्याला ह्याच पद्धतीने स्टिच करायची आहे. दोन्ही साईडच्या आपल्या बाह्या आहेत त्या झालेल्या आहेत. तर बघू शकता ज्यावेळेस आपण संपूर्ण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस या ब्लाऊजला फिनिशिंग बाहीला अशी येणार आहे. आता आपल्याला बॅक साईड आहे तो गळा घ्यायचा आहे. तर गळा आहे आपला पॅच आहे, छोट्याशा काठापासून आपल्याला पॅच तयार करायचा आहे. गळा उंची आहे त्यांची 3, म्हणजे आपल्याला 3.5 इंच गळा उंची घ्यायची आहे. रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. वरतूनही आपल्याला 2.5 इंच घेऊन सरळ रेष मारायची आहे. आणि मग काय तुम्हाला जो पण गळा घ्यायचा आहे त्या गळ्याला शेप आहे तो द्यायचा आहे. तर मी ह्या पद्धतीने आधी छोटे छोटे डॉट आहेत ते देऊन घेणार आहे. आणि मग आपल्याला पेननी व्यवस्थित आहे तो डार्क करून घ्यायचा आहे. आणि मग म्हणजे विदाऊट कॅनव्हास आपण हा गळा जो आहे तो शिवू शकतो. आणि ह्याला जो गळा आहे तो खूप डीप पाहिजे म्हणजे डीप आणि खोल गळा लागतोय. तर आपण त्याच्यामुळे जो आहे थोडंसं खोल घेणार आहोत. तर व्यवस्थित आहे आपला जो आकार आहे तो डार्क करून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला कडेकडेनी व्यवस्थित जे आहे टिपा मारून आहे बघा अशा पद्धतीने हा जो आहे ब्लाऊज फोल्ड करून घ्यायचा, कट करून छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याच्या आकारावर. आणि मग कडेकडेनी व्यवस्थित आहेत संपूर्ण टिपा मारून घ्यायच्या आहेत. टिपासुद्धा एकसारख्या आणि फिनिशिंगमध्ये मारायच्या आहे. अजिबात थोडंसुद्धा म्हणजे कपडा असा ओढला वगैरे नाही पाहिजे. आपला जो गळा घेतलेला आहे तर गळ्याला आहे तो आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे. त्यावेळेस आपला जो ब्लाऊज आहे तो गळा वगैरे एकदम छान येणार आहे. तर संपूर्ण आपला ब्लाऊजला गळ्याला जो आकार आहे तो व्यवस्थित आलेला आहे. कडेकडेने बघा अशा पद्धतीने ह्या टिपा मारून घ्यायच्या. व्यवस्थित चौकून अशा एकदम एकसारख्या ज्या आहे टिपा मारून घ्यायच्या. आणि जे पण एक्स्ट्रा कपडा आहे तो कडेकडेनी कटिंग करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईड पार्ट आहेत ते आपले तयार झालेले आहेत. आणि हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि बॅक साईड जे टक्स आहे ते आपल्याला मारून घ्यायचे आहे. तर दुसराही दोन्ही पार्ट आपले झालेले आहे. आता हा काठ आहे, या छोट्याशा काठापासून आपल्याला पॅच आहे तो तयार करायचा आहे. तर आपल्याला पॅचला सुद्धा आपल्याला काही कॅनव्हास वगैरे वापरायचा नाही आहे, विदाऊट कॅनव्हासच आपल्याला पॅच शिवायचा आहे. तर मी फक्त अस्तरवरतीच जो गळा आहे तो घेणार आहे. हे जे अस्तर आहे आपण कटिंग करून घेतलेला आहे. आणि जो आपल्याला जी डिझाईन घ्यायची आहे ती डिझाईन आधी जो आकार आहे तो मी आधी काढून घेणार आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. कारण का खूप छोटासा काठ आहे, छोट्याशा काठामध्ये आपण म्हणजे
वेगळी काही डिझाईन आपल्याला करता येणार नाही आहे, तर मग मी जी आहे ती हीच डिझाईन घेतली आणि गळा उंची मोजून घेतली, कारण का गळा त्यांची पट्टी आहे ती खूप छोटी आहे, ते आपल्याला 3 इंचच घ्यायचे आहे. आणि इथं असे सरळ रेष आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची या पद्धतीने. आणि बघा हे जे काठ आहे या काठावर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मग आपला जो पॅच आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. टिप एकसारखी मारून घ्यायची आणि जे पण आपलं एक्स्ट्रा कपडा उरणार आहे तो आपल्याला कडेचा कटिंग करून टाकायचा. इथून आपल्याला परत एक अशी आपण आकार देऊन घेतलेला आहे आणि इथून जो आहे आपण सरळ टिप मारून घेणार आहोत. छोटे छोटे जे आहेत आपल्याला असे कट लावून घ्यायचे आहेत आणि मग असं फोल्ड करून घ्यायचा आणि कडेकडेने व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत. एकसारखा जो आकार आहे आपण जो घेतलेला आहे तो आकार व्यवस्थित बाहेर काढायचा आणि मग कडेकडेने व्यवस्थित आहे संपूर्ण टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत. आणि मग आपल्याला सरळ टिप आहे ती कडेनी मारायची आहे दोन्ही साईडनी. पार्ट आहे आपला बॅक साईड पार्ट आहे तो ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि मग आपण अशा पद्धतीने हा जॉईंट करून घ्यायचा आहे. दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे. अजिबात आपला वर खाली झाला नाही पाहिजे, व्यवस्थित आलं तरच आपल्या ब्लाऊजला जे गळ्याला फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येणार आहे. दोन्ही पार्ट आहेत ते एकदम सेम आले पाहिजे आणि एकसारखे आले पाहिजे. एकसारखं आलेलं आहे का ते अगदी बघून घ्यायचं आणि मग व्यवस्थित आहे ती टिपा ज्या आहेत त्या एकसारख्या व्यवस्थित मारून घ्यायच्या आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आहे आपण पॅचला जॉईंट करून घेतलेले आहेत. तर आता आपण बघू शकता आपला गळा जो आहे तो आकार आहे तो किती छान आलेला आहे, फिनिशिंगही छान आलेली आहे आपल्या ब्लाऊजला. तर हा गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती करू, पण त्याआधी आपल्याला गोट करायचा आहे. तर गोटसाठी आपण जो कपडा आहे तो थोडासा तिरका कट करणार आहोत. तर तिरका कट केल्याने आपला जो गोट आहे तो एकदम व्यवस्थित येतो, छान येतो, बारीक येतो आणि अजिबात आपला गोट आहे तो उलटत नाही. तर हे बघा गोटसाठी आता गोट आहे तो आपल्याला ह्या पद्धतीने जो कपडा आहे जॉईंट करून घ्यायचा आहे. तर आपण तिरकं कापड घेतलं तर गोटला म्हणजे आपण न फोल्ड करताही आपल्या गोटला एकदम व्यवस्थित जी गोल आकारात आहे तीच फिनिशिंग येते. दुसऱ्या साईडने आपण अशा पद्धतीने एक टिप मारून घ्यायची आणि मग आपल्याला आपला गोट आहे तो करायचा आहे. तर बघा गोट किती छान आणि एकदम असा आपला गोट आहे तो एकदम बारीक घ्यायचा आणि एकदम व्यवस्थित आहे तो ॲक्टिव्ह, म्हणजे असा उलटला नाही पाहिजे आणि गोट एकसारखा आला तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येते, आपला ब्लाऊज दिसायला छान दिसतो. तर हे बघा असा एकदम एकसारखा गोट घेतलेला आहे. गोट आहे आपल्या ब्लाऊजचा आपला झालेलाच आहे. आपला गोट झालेला आहे. आपले आईसुद्धा आपण लगेचच करून घेतलेले आहेत. आईसुद्धा आपले झालेलेच आहे. तर आई झाल्यानंतर आपण आपल्या ब्लाऊजला जे आहे लगेचच आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती संपूर्ण लगेच करून घेणार आहोत. तर फिटिंग करतानाही थोडंसं काळजी घ्यायची आपल्या ब्लाऊजची, अजिबात फिटिंग मागं पुढं नाही होऊन द्यायची. तर
हे बघा असे दोरे वगैरे आहेत ते थोडे थोडे कट करून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंग छान येते ब्लाऊजला. हे बघा अशा पद्धतीने हा जो शोल्डर आहे ते एकसारखं ठेवायचं आणि तिरकी टीप आहे आपल्या शोल्डरला मारून घ्यायची आहे. तर तिरकी टीप मारल्यामुळं काय होतं, आपलं शोल्डर आहे ते उतरत नाही आणि म्हणजे 75% प्रॉब्लेम आपल्या तिरक्या टिपेमुळं येत नाही आपल्या ब्लाऊजमध्ये. तर अशा पद्धतीने शोल्डरला टिपा मारून झालेल्या आहेत. आपलं शोल्डर जे आहे ते एकसारखं जॉईंट करून घ्यायचं आणि एकसारखं आपलं शोल्डर जॉईंट करून घेतल्यानंतर आपलं शोल्डर आहे ते सारखं मागं पुढं आहे ते एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि मग आपली जी बाही आहे तिचा मध्य सेंटर काढायचा आणि मग आपली बाही जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने जी आपली बाही आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. एकसारख्या ज्या टिपा आहेत आपल्या बाहीला एकसारख्या टिपा आहेत त्या मारायच्या. दुसरी ही साईड आपली ह्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे.
तर अशा पद्धतीने संपूर्ण आपला ब्लाऊज आहे तो स्टिच झालेला आहे। तर आजचा जो ब्लाऊज आहे ती ब्लाऊजची कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हालाही कळेल तुमच्या ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम आलेला आहे किंवा मी तुम्हाला सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय का नाही पोहोचत तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता आपल्याजवळ ना कपडा नाही आहे तर आपण कमी कापडामध्येच हे जे आहे तात्पुरतं जे आहे ते आपण लटकन आहे ते तयार करून दिलेलं आहे। नंतरून त्यांना ह्याच ब्लाऊजला जे आहे ते लटकनं टाकायचे आहेत, पण आता वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी जे आहे ते अशा पद्धतीने छोटेसे लटकनं तयार केले। तर बघू शकताय बघा आपला ब्लाऊज आहे फिनिशिंग छान आलेली आहे। श्री स्वामी समर्थ।